हे पहा मैत्रिणींनो, आज आपण ना आवळा आणि बीटची सुपारी पाहणार आहोत. खूप सुंदर आणि खूप हेल्दी आहे. तर आपण सुरुवात करूया. हे बघा, त्यासाठी मी ना मस्त आवळे घेतलेले आहेत. पहा, सुंदर असे आवळे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, कोरडे केलेले आहेत. तर आपल्याला ह्याने हे पहा असे मोठे मोठे किसून घेणार आहोत. तर मी पाव किलो आवळा घेतलेला आहे. पाव किलो आवळा किसून झाला. आता मी बीट घेतलेला आहे. पहा, शिजलेला आहे बीट, आणि त्याला पण आपण अर्ध बीट घेतलेलं आहे. आपण ते पण किसून घेणार आहोत चांगलं. हे पहा, मस्त एक छोटा बीट घेतलेला होता, तो एक अख्खा बीट मी टाकलेला आहे ह्याच्यामध्ये. हा, म्हणजे कलर एकदम सुंदर येईल. हे पहा, मस्त. आणि आवळा आणि बीट आहे. ह्याच्यामध्ये आपण एक अर्धी वाटी साखर टाकूया. 1 किलोला 2 वाटी साखर टाकली तर एकदम सुंदर होत आहे. आपण ह्याला अर्धी वाटी टाकूया. थोडंसं एकदम लाईटली काळा मीठ टाकलेलं आहे. आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये स्टीलच्या भांड्यामध्ये घेणार आहोत, आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण 2 दिवस असंच ठेवायचं. घरामध्येच ठेवायचं, उन्हात ठेवायचं नाहीये. हे पहा, आता 2 दिवसानंतर हे पहा असं मस्त भिजलं गेलेलं आहे. आपण हे पहा एक छोटा स्टेनर घेतलेला आहे मी, ह्याच्यात काढून घेणार आहोत. आपण दाबून आपण घेणार आहोत ह्याच्यात. हे पहा, सुंदर असं घट्ट पिळून झालेलं आहे. आणि हे पहा, सुंदर असा कलर पण आलेला आहे. आता हे पाणी राहिलेलं आहे, त्याचं आपण सरबत करू शकतो. ह्याच्यामध्ये लिंबू टाका, पुदिना टाका, थोडंसं मीठ आणि बर्फाचे खडे टाकून तुम्ही आवळा ज्यूस करू शकता. ठीक आहे. हे पहा, आता आपण हे चाळलेलं आहे ते सगळं एका पेपरवरती टाकणार आहोत, आणि ह्याला मस्त पेपरवरती छान पसरून घेऊन ह्याला 2 दिवस उन्हात सुकवा. आता तर कडक ऊन आहे, त्यामुळे काय एकाच दिवसात सुकतं ते, पण नाही सुकलं तर अजून 1 दिवस ठेवून टाका. हे पहा मैत्रिणी, 2 दिवसानंतर सुकल्यानंतर असा सुंदर आपले आवळा सुपारी झालेली आहे. पहा, मस्त झालेली आहे एकदम. तर तुम्ही नक्की करून पहा, आणि आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.